नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती इझी फार्मा विथ कल्याणी. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मराठीमध्ये चालू घडामोडी 2025 आणि 26 मधल्या. तर हा जो टॉपिक असतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये करंट अफेअर्स म्हणून म्हणतो, तर हा नॉन टेक्निकलमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी जर प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये जो हे आहे हा टॉपिक कंपल्सरी आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पूर्ण बघा. खूप महत्त्वाचा आहे. तर चला सुरुवात करूया. दक्षिण युरोपीय देशांनी नुकतीच कोणती आपत्ती पाहिली? ऑप्शन आहेत पूर, वणवा, दुष्काळ आणि चक्रीवादळ. तर नुकतीच जे आहे दक्षिण युरोपीय देशांनी कोणती आपत्ती बघितली आहे, तर ती आहे वणवा. ऑप्शन क्रमांक बी. तर बघा, स्पेन, ग्रीस आणि फ्रान्ससह दक्षिण युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वणवे आणि उष्णतेची लाट दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे शेकडो मृत्यू झाल्याची नोंद हवामान बदलाशी संबंधित आहे. स्पेन, क्रोएशिया आणि ग्रीसमध्ये पसरलेल्या आगीमुळे दक्षिण पश्चिमेला असलेल्या 16,000 लोकांना फ्रान्सने सुरक्षित स्थळी हलवले आहे. नंतरचा प्रश्न, क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये भारतात कोणत्या संस्थेला पहिला क्रमांक मिळाला? ऑप्शन आहेत IIT दिल्ली, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, IIT कानपूर आणि जमिया मिलिया इस्लामिया. तर बघा, याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, IIT दिल्ली जी संस्था आहे त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये. तर IIT दिल्लीने क्यूएस आशिया युनिव्हर्सिटीज रँकिंग 2025 मध्ये 44वा क्रमांक मिळवून भारतात पहिला क्रमांक पटकावला. IIT दिल्ली विद्यापीठ 94व्या स्थानकावरून 81व्या स्थानकावर सुधारले, ज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर आणि संशोधनात चांगले गुण मिळाले. JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी 117व्या स्थानकावरून 110व्या स्थानकावर पोहोचले आणि जमिया मिलिया इस्लामिया 206 स्थानकावरून 188व्या स्थानकावर आले. IIT दिल्लीने इतर भारतीय संस्थांना मागे टाकले. त्यानंतर IIT बॉम्बे 48व्या आणि IIT मद्रास 56व्या स्थानकावर होते. IIT दिल्लीने दक्षिण आशियाई श्रेणीत अव्वल स्थान मिळवले, ज्यात भारत आणि पाकिस्तानमधील विद्यापीठांचा समावेश आहे. IIT बॉम्बेने जागतिक स्तरावर नियोक्ता आणि शैक्षणिक प्रतिष्ठेमध्ये 27वा क्रमांक मिळवलेला आहे. सर्व अधिकृत पुरस्कारांच्या शिफारशी आणि नामांकनांसाठीच्या सामान्य पोर्टलचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत भारत पोर्टल, राष्ट्रीय पोर्टल, आत्मनिर्भर पोर्टल आणि इंडिया अवॉर्ड्स पोर्टल. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राष्ट्रीय पोर्टल. भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, एजन्सीचे सर्व पुरस्कार एका डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणण्यासाठी भारत सरकारने एक सामान्य राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलचे उद्दिष्ट नागरिकांना भारत सरकारने स्थापन केलेल्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती किंवा संस्थांना नाम निर्देशित करण्यासाठी सुविधा देणे आहे. तर हे आहे राष्ट्रीय पोर्टल. नंतर आहे, अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात कुरकुमाची नवीन प्रजाती सापडली? ऑप्शन आहे ओडिशा, नागालँड, आसाम आणि झारखंड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नागालँड. नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात संशोधकांनी कुर्कुमा अनंगमेन्सिस या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. कुर्कुमा ओंगमेन्सिस ही भूगर्भातील देठ असलेली राइझोमॅटस औषधी वनस्पती आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत या वनस्पतीला फुले येतात. फुले फक्त 1 दिवस टिकतात. त्याला रस्ते विकास, बांधकाम आणि नैसर्गिक आपत्तीपासून धोके आहेत. कुर्कुमा वंशाच्या भारतात सुमारे 40 प्रजाती आहेत. प्रामुख्याने ईशान्य, दक्षिण आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये आढळतात. नंतरचा प्रश्न, कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्थानिक कारागिरांसाठी समर्पित ई-कॉमर्स ॲप विकसित करत आहे? ऑप्शन आहेत हिमाचल प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब. तर याचे उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर.
खरेदीदारांना जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक कारागिरांशी थेट जोडण्यासाठी एक ई-कॉमर्स व्यासपीठ विकसित केले जात आहे. हे कारागीर समुदायाच्या उन्नतीसाठी आणि केंद्रशासित प्रदेशात हस्तकलेचा प्रचार करण्यास मदत करेल. स्थानिक कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यास मदत करण्यासाठी फ्लिपकार्ट सोबत सामंजस्य करार MOU करण्यात आला आहे. नंतरचा प्रश्न, मंडला जो देशातील पूर्णपणे कार्यक्षम साक्षर जिल्हा बनला आहे, कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत केरळ, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दॅट इज दी मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या आदिवासी बहुल मांडला प्रदेश हा देशातील पहिला पूर्णतः कार्यक्षम साक्षर जिल्हा बनला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे नाव लिहू शकते, मोजू शकते आणि हिंदीत वाचू शकते आणि लिहू शकते, तेव्हा त्यांना कार्यक्षम साक्षर म्हटले जाते. प्रदेशातील लोकांना शिक्षित करण्यासाठी या प्रदेशाने 2020 मध्ये एक मोठी मोहीम राबवली होती. तर मंडला जे आहे ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. नंतरचा प्रश्न, नुकत्याच आलेल्या नीती आयोगाच्या अहवालानुसार पोषण अभियान योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? राज्ये आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र. नीती आयोगाने भारतातील पोषणावरील प्रगती जतन करणे महामारीच्या काळात पोषण अभियान या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार पोषण अभियान योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने राज्यांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेश दुसऱ्या तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोविड दरम्यान पोषणच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मानव संसाधनाच्या 100% भरतीमध्ये आंध्र प्रदेश प्रथम आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन वाटण्यातही ते आघाडीवर आहे. नंतरचा प्रश्न, रासायनिक आणि खते संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन आहेत मनसुख मांडविया, पीयूष गोयल, शशी थरूर आणि भगवंत खुबा. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज शशी थरूर. लोकसभा सचिवालयाने अधिसूचित केल्यानुसार काँग्रेस नेते शशी थरूर यांची रासायनिक आणि खतावरील संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते माहिती आणि तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष होते. नुकतेच कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कर्नाटकाच्या पहिल्या गॅस आधारित पॉवर प्लांटचे नाव काय आहे? ऑप्शन आहे येलाहंका एकत्रित सायकल पॉवर प्लांट, बी आहे बेलगावी गॅस पॉवर प्लांट, सी आहे सिद्धारामय्या गॅस प्लांट आणि वरीलपैकी काहीही नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, येलाहंका एकत्रित सायकल पॉवर प्लांट. येलाहंका एकत्रित सायकल पॉवर प्लांट. कर्नाटकने 2,500 कोटींमध्ये बांधलेला येलाहंका कंबाइंड सायकल पॉवर प्लांट या पहिल्या गॅस आधारित पॉवर प्लांटचे उद्घाटन केले. पॉवर प्लांट गॅस आणि स्टीम टर्बाइन जनरेटर वापरून 370.05 मेगावॅट वीज निर्मिती करते. गेलच्या भागीदारीमध्ये विकसित केलेल्या या प्लांटचे उद्दिष्ट राज्याची ऊर्जा विश्वासार्हता आणि टिकाऊपणा वाढवणे आहे. हे संयंत्र कर्नाटकाच्या ऊर्जा उत्पादनाला चालना देते. दरवर्षी जागतिक विकास माहिती दिन कधी पाळला जातो? ऑप्शन आहेत 24 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 24 ऑक्टोबर. दरवर्षी संयुक्त राष्ट्र 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून जगभर साजरा करते. हा दिवस विविध राष्ट्रांमधील विकासभोवतीच्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक विकास माहिती दिनाची स्थापना केली आहे. नंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला झोजिला पास कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? ऑप्शन आहे सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, लडाख. लडाखमध्ये जे आहे झोजिला पास आहे. 1948 मध्ये ऑपरेशन बायसन मध्ये
भारतीय सैन्याने केलेल्या शौर्य कारवाईचे स्मरण करण्यासाठी झोजिला वॉर मेमोरियल येथे झोजिला दिवस साजरा करण्यात आला. लेह स्थित फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या कमांडर द्रास ब्रिगेडने या दिवसाचे स्मरण केले. भारतीय सैन्याने इतक्या उंचीवर प्रथमच रणगाड्यांचा वापर केला आणि झोजिला खिंड पाकिस्तानी घुसखोरांपासून मुक्त केली. नंतरचा प्रश्न आहे, सर्पदंशावर नुकत्याच झालेल्या जागतिक अभ्यासानुसार सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे? ऑप्शन आहेत घाना, श्रीलंका, भारत आणि इजिप्त. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भारत. एक नवीन जागतिक अभ्यासात असे आढळून आले आहे की 2019 मध्ये जगभरात 63,000हून अधिक लोक सर्पदंशामुळे मरण पावले आणि त्यापैकी 51,000 पेक्षा जास्त मृत्यू भारतात होते. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज GBD द्वारे लिहिलेल्या अभ्यासात सर्पदंशाचे विष हा सर्वात घातक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे. हिंदी भाषेसाठी 2025 सालचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन आहे अंजना गुप्ता, प्रीती सिन्हा, पार्वती तिके आणि प्रगती बन्सल. तर हा जो हिंदी भाषेसाठी अकादमी युवा पुरस्कार जो आहे पार्वती तिर्केला मिळालेला आहे. साहित्य अकादमीने 2025 साठी युवा पुरस्कारासाठी 23 विजेते आणि बाल साहित्य पुरस्कारासाठी 24 विजेते जे आहे जाहीर केले आहे. साहित्य अकादमी ही 24 भारतीय भाषांमध्ये साहित्य वाढवणारी प्रमुख संस्था आहे. यंदा डोगरी भाषेसाठी कोणताही पुरस्कार दिला गेलेला नाही. प्रमुख विजेत्यांमध्ये अद्यतकोत्तरी इंग्रजी, पार्वती तिर्के हिंदी आणि लसित महर तमिळ आणि प्रसाद सुरी तेलुगू यांचा समावेश आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने बालविवाहावर गंभीर कारवाई आणि 2000हून अधिक लोकांना अटक केली आहे? ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा आणि झारखंड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आसाम. आसाम राज्य सरकारने बालविवाहावर कारवाई सुरू केली आहे. अल्पवयीन मुलीशी विवाह करून किंवा अशा विवाहांची सोय केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 2,500 जणांना अटक केली आहे. आसाम मंत्रिमंडळाने यापूर्वी 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी विवाह करणाऱ्या पुरुषांना लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. 14 ते 18 वयोगटातील मुलींशी विवाह करणाऱ्यांवर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत खटला चालवला जाईल आसाममध्ये. नंतरचा प्रश्न आहे, भारत सरकार कोणत्या प्रकल्पाला 30 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गज उत्सव 2023 आयोजित करेल? ऑप्शन आहे प्रकल्प वाघ, प्रकल्प हत्ती, प्रकल्प सिंह आणि प्रोजेक्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड. जर याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर याचं उत्तर आहे प्रकल्प हत्ती. प्रोजेक्ट एलिफंटच्या 30 वर्षाच्या उत्सवानिमित्त भारत सरकारद्वारे गज उत्सव 2023 चे आयोजन केले जाईल. 7 एप्रिल रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयातर्फे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव 2023 आयोजित केला जाईल. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने स्प्रिंग फिएस्टा 2023 कार्यक्रम आयोजित केला होता? ऑप्शन आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, बी भारताचे राष्ट्रीय अभिलेखकार, सी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, डी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. यांनी या संस्थेने जे आहे स्प्रिंग फिएस्टा 2023 कार्यक्रम आयोजित केला होता. स्प्रिंग फिएस्टा 2023 हा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टद्वारे आयोजित केलेला पहिला प्रकारचा कार्यक्रम आहे. संग्रहालयाला एकूण 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते. 1954 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन यांच्या हस्ते याचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. हस्तकला, मातीची भांडी, स्वदेशी कला, फॅशन इत्यादी वस्तूंमध्ये पारंगत असलेल्या विविध क्षेत्रातील उत्साही सहभागींना संग्रहालय लॉनमध्ये प्रदर्शन आणि विक्रीसाठी 50हून अधिक स्टॉल्स उभारले जातील. नंतरचा प्रश्न आहे, 30 सेकंदात दुधात भेसळ शोधण्यासाठी पॉकेट फ्रेंडली उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले?
ऑप्शन बघा, IISc बंगळूर, IIT मद्रास, IIT दिल्ली, NIT तिरुचिरापल्ली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, IIT मद्रास. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास संशोधकांनी एक त्रिमितीय कागदावर आधारित पोर्टेबल उपकरण विकसित केले आहे, जे 30 सेकंदात दुधात भेसळ शोधू शकते. चाचणी घरी देखील केली जाऊ शकते. हे युरिया, डिटर्जंट, साबण, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साईड, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आणि मीठ यासह सामान्यतः भेसळ करणारे एजंट म्हणून वापरले जाणारे अनेक पदार्थ शोधू शकतात. नंतरचा प्रश्न आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन दॅट इज OIC चे मुख्यालय कोणते आहे? ऑप्शन आहे सौदी अरेबिया, इस्रायल, UAE आणि पाकिस्तान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सौदी अरेबिया. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनची स्थापना 1969 मध्ये मुस्लिम जगाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी झाली. संघटनेच्या सचिवालयाने रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप करत निवेदन जारी केल्यानंतर भारत सरकारने अलीकडेच ORC वर टीका केली. नंतरचा प्रश्न आहे, कोणते केंद्रीय मंत्रालय पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी SOP तयार करणार आहे? ऑप्शन बघा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालय, दळणवळण मंत्रालय. तर याचं उत्तर आहे गृह मंत्रालय. यांनी जे आहे SOP तयार केलेली आहे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मानक कार्यप्रणाली, त्यालाच SOP म्हटलं जाते, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तयार केली जाईल. प्रयागराज येथे पत्रकारांशी बोलत असताना 3 हल्लाखोरांनी गुण राजकारणी बनवलेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची या पत्रकारांनी हत्या केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, ARIIA 2021 रँकिंग नुसार तांत्रिक श्रेणीतील भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण शैक्षणिक संस्था कोणती आहे? ऑप्शन आहे IIT कानपूर, IIT मद्रास, IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, IIT मद्रास. इनोव्हेशन अचीवमेंट 2021 च्या पुरस्कार यादीवर संस्थांच्या अटल रँकिंगमध्ये IIT मद्रासला तांत्रिक श्रेणीतील भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण शैक्षणिक संस्था म्हणून घोषित करण्यात आले. IIT मद्रासने सलग 3 वर्षे अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि PSG कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी यांनी आपल्या श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावले. गैरतंत्र संस्था अंतर्गत शीर्ष केंद्रीय विद्यापीठे IGNOU आणि IIM कोझिकोड होती. नंतरचा प्रश्न आहे, भारताची पहिली बहुआयामी साहसी क्रीडा मोहीम कोणत्या देशात पार पडली? ऑप्शन आहे संयुक्त राज्य, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फ्रान्स. भारताच्या पहिल्या बहुआयामी साहसी क्रीडा मोहिमेला 27 ऑक्टोबर 2021 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हे फ्रान्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स द्वारे आयोजित करण्यात आले होते. अलीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या पहिल्या बहुआयामी साहसी क्रीडा मोहिमेला झेंडा दाखवला. आर्मीचे 8 कर्मचारी आणि अरुणाचल प्रदेशातील 4 तरुणांचा समावेश असल्याच्या या टीमने आल्प्स पर्वत रांगामध्ये 250 किलोमीटरहून अधिक हिवाळी ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, 975 किलोमीटर सायकलिंग आणि भूमध्य समुद्रात 12 खोल स्कुबा ड्रायव्हिंग केले. तर हे जे आहे साहसी क्रीडा मोहीम फ्रान्समध्ये पार पडली होती. नंतरचा प्रश्न आहे, USI मॅकग्रेगर मेमोरियल मेडल कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? ऑप्शन आहे साहित्य, साहसी खेळ, आर्किटेक्चर आणि समाजसेवा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, साहसी खेळ. चेअरमॅन चीफ ऑफ स्टाफ कमिटी दॅट इज COSC आणि लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांनी 2 भारतीय लष्करी जवानांना आणि भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलातील प्रत्येकी एकाला USI मॅकग्रेगर मेमोरियल मेडल प्रदान केले. मॅकग्रेगर मेमोरियल मेडल मेजर जनरल चार्ल्स मेटकाफ मॅकग्रेगर
ब्रिटिश इंडियन आर्मीचे अधिकारी आणि युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशनचे संस्थापक यांच्या स्मरणार्थ हे ऑपरेशन टोपण आणि अत्यंत साहसी खेळ ओळखते. नंतरचा प्रश्न आहे, शिक्षणात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरासाठी युनेस्कोची मान्यता कोणत्या संस्थेला मिळालेली आहे? ऑप्शन आहेत केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, विद्यापीठ अनुदान आयोग आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी दॅट इज CIET NCERTच्या युनिटला 2021 सालासाठी शिक्षणात ICT माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान वापरल्याबद्दल युनेस्कोचा राजा हमाद बिन इसा अल खलिफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेने कोविड महामारीच्या काळात PM ई-विद्या योजनेअंतर्गत ICTचा वापर केला. PM ई-विद्या कार्यक्रम मे 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानचा एक भाग म्हणून लॉन्च करण्यात आला होता, ज्याद्वारे डिजिटल, ऑनलाईन, ऑन एअर शिक्षणाशी संबंधित सर्व प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी प्रत्येक पारितोषिक विजेत्याला USD 25,000 एक पदक आणि डिप्लोमा दिला जातो. नंतरचा प्रश्न आहे, मल्टी एजन्सी सेंटर MAC केंद्रित मंत्रालयाशी संबंधित आहे. तर बघा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ते? परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि कोऑपरेटिव्ह व्यवहार मंत्रालय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, गृह मंत्रालय. हे जे आहे मल्टी एजन्सी सेंटर केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे. गृह मंत्रालयाने अलीकडेच दहशतवादाविरुद्ध सहयोगी नेटवर्क असलेल्या मल्टी एजन्सी सेंटरचा मेळावा बोलवला. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत आयोजित या बैठकीत लष्करी गुप्तचर, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय तपास संस्था, इंटेलिजन्स ब्युरो आणि रिसर्च अँड ऑनलिसिस विंग मधील उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. कारगिल घुसखोरीनंतर 2001 मध्ये मल्टी एजन्सी सेंटरची स्थापना करण्यात आली होती. नंतरचा प्रश्न आहे, श्री महाकाल महालोक कॉरिडॉर कोणत्या राज्यात जे आहे प्रेझेंट आहे? ऑप्शन आहे गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड. तर हे जे आहे ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश मध्ये आहे श्री महाकाल महालोक. श्री महाकाल महालोक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. हे 242.35 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी श्री महाकाल महालोक कॉरिडॉरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. तर दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन जे आहे शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. नंतरचा प्रश्न आहे, नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले V2X तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे संगणक ग्राफिक्स, ऑटोमोबाईल, चलनी नोटा छापणे आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. तर V2X तंत्रज्ञान जे आहे ऑटोमोबाईल्सच्या संबंधित आहे. भारत सरकारच्या एका पॅनलने शिफारस केली आहे की कारमध्ये कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये समाविष्ट करणाऱ्या ऑटोमोबाईल्स करणे, इतर वाहने आणि बाह्य प्रणालीशी संवाद साधण्यासाठी रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी सुधारित क्रॅश चाचणी रेटिंग मिळावे. हा उपक्रम वाहन टू एव्हरीथिंग तंत्रज्ञानाचा वापर ड्रायव्हर्स दरम्यान चेतावणी पाठवण्यासाठी आणि ट्रॅफिक लाईट सारख्या पायाभूत सुविधांशी संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करेल. 58 पानांनुसार बहुतेक सेन्सरांना संघर्ष करणाऱ्या नॉन लाईन ऑफ साईट परिस्थितींना संबोधित करणे मसुदा अहवाल. नंतरचा प्रश्न आहे, आपल्या संपूर्ण भटक्या कुत्र्यांची यशस्वीपणे निर्जूकीकरण आणि लसीकरण करणारा पहिला देश कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहेत नेपाळ, इंडोनेशिया, भूटान आणि थायलंड. तर याचं उत्तर आहे भूटान. भूटान हा असा एक देश आहे जो भटक्या कुत्र्यांची यशस्वीपणे निर्जूतीकरण आणि लसीकरण करणारा पहिला देश आहे. तर भूतानने आपल्या संपूर्ण भटक्या कुत्र्यांच्या लोकसंख्येच्या यशस्वीरित्या निर्जूतीकरण आणि लसीकरण करणारे जगातील पहिले राष्ट्र म्हणून अभिमानाने घोषणा केली. राष्ट्रीय श्वान लोकसंख्या व्यवस्थापन आणि रेबीज नियंत्रण प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 14 वर्षाच्या
कुत्र्यांच्या लोकसंख्या नियंत्रण उपक्रमानंतर हे यश प्राप्त झाले आहे, ज्याने सुरुवातीपासून 1.5 लाखाहून अधिक भटक्या कुत्र्यांचे प्रभावीपणे निर्जूतीकरण आणि लसीकरण केले आहे. नंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या कॉसिनी ह्युजेन्स मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? ऑप्शन आहे लघुग्रहांच्या रचनेचे विश्लेषण करणे, कृष्णविवरांचा शोध घेणे, शनीचे वातावरण आणि चंद्र तपासणे आणि एक्झोप्लॅनेट शोधणे. तर यापैकी जे आहे शनीचे वातावरण आणि चंद्र तपासणे हे कॉसिनी ह्युजेन्स मिशनचे प्रथम उद्दिष्ट आहे. अलीकडेच नासाच्या कॅसिनी अंतराळाने शनीच्या चंद्र मीमांसच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली एक विशाल महासागर संशोधित केला आहे. 1997 मध्ये लॉन्च केलेले कॅसिनीने 2004 ते 2017 या कालावधीत शनीची प्रदक्षिणा केली. कॅसिनीने ग्रह आणि त्यांच्या चंद्राबद्दल महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी योगदान दिले. 2125 किलो वजनाच्या कॅसिनीने टायटनच्या पृष्ठभागाचे रडारसह मॅप केले. कॅसिनीने शनीच्या चुंबकीय क्षेत्रात अभ्यास केला. कॅसिनीच्या ह्युजेन्स प्रोबचे वजन 349 किलो आहे. नंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच भारत शक्ती लष्करी सराव कोठे झाला? ऑप्शन आहेत पोखरण राजस्थान, कच्छ गुजरात, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश आणि बिकानेर राजस्थान. तर हे जे आहे पोखरण राजस्थान मध्ये भारत शक्ती लष्करी सराव सुरू झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 30हून अधिक देशातील विदेशी प्रतिनिधींनी राजस्थानमधील पोखरण येथे भारत शक्ती हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा लष्करी सराव पाहिला. त्रिसेवा कवायतीमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल त्यामध्ये यजमान म्हणून भारतीय लष्कर सहभागी झाले होते. जागतिक स्तरावर भारताच्या लष्करी पराक्रमाचे प्रदर्शन करून प्रत्येक दलातील प्रमुख कमांडर उपस्थित होते. अलीकडेच पॅरिस गेम्सच्या आधी लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम स्कीम कोर ग्रुपमध्ये कोणाचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत पूजा खन्ना, दीपिका कुमारी, गगनदीप कौर आणि मुस्कानला फोन केला. तर बघा जे उत्तर आहे ते आहे दीपिका कुमारी. माजी जागतिक नंबर 1 तिरंदाज दीपिका कुमारीचा पॅरिस गेमसाठी टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम कोर ग्रुपमध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे. नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड आणि खेलो इंडिया योजनेद्वारे अनुदानित टॉप्स एलिट ॲथलेटिक्स आयडेंटिफिकेशन कमिटीद्वारे एलिट ॲथलेटिक्सची ओळख करून देते आणि मिशन ऑलिम्पिक सेलद्वारे लक्षित प्रशिक्षण प्रदान करते. नंतर आहे, प्राण्यांच्या क्रूरतेमुळे डेअरी वसाहतीमध्ये बनावट ऑक्सिटोसिन हार्मोनचा वापर रोखण्यासाठी कोणत्या उच्च न्यायालयाने अलीकडेच निर्देश केले? ऑप्शन आहेत कलकत्ता उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दिल्ली उच्च न्यायालय. दिल्ली उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या क्रूरतेच्या चिंतेमुळे शहरातील दुग्धशाळांमध्ये ऑक्सिटोसिनच्या वापरावर कारवाई करणे अनिवार्य केले आहे. ऑक्सिटोसिनच्या गैरवापराचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने पोलिसांच्या सहभागासह साप्ताहिक तपासणी आणि कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहे. ऑक्सिटोसिन दुधाचे उत्पादन वाढवते, परंतु गुरेढोरे आणि मानवांना हानी पोहोचवते, ज्यामुळे गर्भाशयाचे फाटणे आणि दूध दूषित होणे यासारख्या आरोग्य समस्या उद्भवतात. नंतरचा प्रश्न आहे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली संयुक्त समिती बैठक कुठे झाली? ऑप्शन आहेत कॅनबेरा, नवी दिल्ली, मेलबर्न आणि चेन्नई. तर ही जी आहे कॅनबेरामध्ये झालेली होती पहिली बैठक भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त समितीची. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी कॅनबेरा ऑस्ट्रेलिया येथे त्यांची उद्घाटन संयुक्त समिती बैठक आयोजित केली होती. भारतीय वाणिज्य सचिव श्री सुनील बर्थवाल यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाचे उपसचिव जॉर्ज मीना यांची भेट घेतली. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराची अंमलबजावणी करणारे बाजार प्रवेशापासून ते फार्मास्युटिकल्स किमतीपर्यंतच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही राष्ट्रांनी किनारी पर्यटन आणि कोळंबी रोग प्रतिबंधक यांच्यासारख्या परस्पर
हितसंबंधाचा शोध घेतला. डेटा एक्सचेंजसाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापन केली. तर हे सर्व त्या संयुक्त समितीमध्ये डिस्कस झाले होते. नंतर आहे जुआंगा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात राहते? तर बघा ऑप्शन आहेत ओडिशा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ओडिशा. ओडिशातील केओझारच्या जिल्हास्तरीय समितीने वन हक्क कायदा अंतर्गत जुआंगा जमातीसाठी अधिवास हक्क मंजूर केले. जुआंगा, ज्याला जुआंग म्हणूनही ओळखले जाते, हा ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातील एक आदिवासी समुदाय आहे आणि राज्यातील 13 विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांपैकी एक आहे. जुआंगा जमाती मूळतः त्यांच्या लिप स्कर्टच्या पोशाखासाठी ओळखले जात होते, परंतु आता बाजारातून विकत घेतलेले कपडे घालतात. जुआंगा जमाती जुआंगा म्हणजेच मुंडारी बोलतात. त्यांची जी भाषा आहे ती आहे जुआंग, ज्यालाच मुंडारी सुद्धा म्हणतात, जो ऑस्ट्रोएशियाटिक भाषा कुटुंबाचा भाग आहे. जुआंगा जमाती त्यांच्या पारंपरिक व्यवसायांमध्ये स्थलांतरित शेतीचा समावेश होतो, परंतु बरेच लोक स्थायिक शेती आणि टोपली विणणे आणि पशुपालन यासारख्या इतर उत्पन्नाच्या स्रोतांकडे गेले आहे. तर हे सर्व होतं जुआंगाच्या रिलेटेड. नमस्ते योजना कोणत्या कामगारांच्या गटाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे शेती कामगार, आरोग्य कर्मचारी, बांधकाम कामगार आणि स्वच्छता कर्मचारी. तर नमस्ते योजना जी आहे ती स्वच्छता कर्मचारी गटाशी संबंधित आहे. भारत सरकारने गटार आणि सेप्टिक टँक कामगारांना समर्थन देण्यासाठी आणि गटार साफसफाईचे यंत्रीकरण करण्यासाठी नमस्ते कार्यक्रम सुरू केला. 68.9% अनुसूचित जाती, 14.7 इतर मागासवर्गीय आणि 8.3% अनुसूचित जमातीसह 38,000हून अधिक कामगारांची प्रोफाईल करण्यात आली आहे. 2019 ते 2023 या कालावधीत 377 मृत्यूंची नोंद करून घातक मॅन्युअल साफसफाईमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी नमस्ते या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण भारतातील अंदाजे 1,000,000 SSW सह 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रोफाइलिंग पूर्ण झाले आहे. स्वयंरोजगार प्रकल्पांसाठी 191 लाभार्थ्यांना 2.26 कोटी रुपयांचे भांडवली अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर ही आहे नमस्ते योजना. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार पाण्यातील आर्सेनिकच्या दीर्घकालीन संपर्कामुळे कोणत्या मोठ्या आरोग्याच्या धोका वाढतो? ऑप्शन आहेत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, तांत्रिका तंत्राचे विकार, त्वचेचे कर्करोग, श्वसनाचे आजार. तर यामुळे जे आहे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारचा धोका वाढते. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार पाण्यातील आर्सेनिकच्या दीर्घकालीन संपर्कामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचा धोका वाढू शकतो. आर्सेनिक हा एक नैसर्गिक घटक आहे जो हवा, पाणी आणि मातीमध्ये आढळतो, तसेच खाणकामाच्या उद्योगांद्वारे सोडला जातो. तो सेंद्रिय आणि अत्यंत विषारी अजैविक स्वरूपात अस्तित्वात आहे. दूषित पाणी आणि अन्न हे सामान्य संपर्क स्रोत आहे. जास्त आर्सेनिक पातळी विषबाधा करते, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार होतो. जर दीर्घकालीन संपर्कामुळे त्वचेतील बदल होऊ शकतात. आर्सेनिकचा वापर उंदीर, विष, कीटकनाशके, सेमीकंडक्टर, काच निर्मिती आणि लाकूड संरक्षण म्हणून केला जातो. तरीही त्याच्या विषारीपणामुळे त्याचा वापर कठोरपणे नियंत्रित आहे. थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसाइटोपेनिक पुरपुरा म्हणजे काय, जे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसते? ऑप्शन बघा दुर्मिळ आणि जीवघेणा रक्ताचा विकार, सामान्य विषाणूजन्य संसर्ग, कर्करोगाचा एक प्रकार आणि हृदयाचा आजार. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दुर्मिळ आणि जीवघेणा रक्ताचा विकार म्हणजेच थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसाइटोपेनिक पुरपुरिया. एका अभ्यासाने सिनोवॅक बायोटेकच्या कोरोनावॅक लसीला इम्युन थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसाइटोपेनिक पुरपुरियाशी जोडले आहे. टीटीपी हा दुर्मिळ आणि जीवघेणा रक्ताचा विकार आहे, ज्यामध्ये रक्ताच्या गुडघ्या जास्त प्रमाणात तयार होतात, गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्स कमी होतात. टीटीपी मध्ये लहान रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात
ज्यामुळे मेंदू, मूत्रपिंड आणि हृदयासारख्या अवयवांना रक्तपुरवठा अडथळा जातो आणि त्यामुळे अवयवांचे नुकसान होऊ शकते. थ्रोम्बोटिक रक्ताच्या गुठळ्यांना सूचित करते. थ्रोम्बोसाइटोपेनिक कमी प्लेटलेट सूचित करते आणि पुरपुरा त्वचेखालील रक्तस्रावामुळे होणाऱ्या रक्तस्रावाच्या डागांना सूचित करते. तर हे पूर्ण आहे थ्रोम्बोसाइटोपेनिक पुरपुरियाबद्दल. टीपी मध्ये कमी प्लेटलेट्समुळे योग्य रक्त फुटण्यास अडथळा येतो, ज्यामुळे अंतर्गत आणि त्वचेवरील रक्तस्रावासारख्या रक्तस्रावाच्या समस्या उद्भवतात. प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्यायालयीन आयोगाचे नेतृत्व कोणी केले आहे? ऑप्शन बघा, UN देबर, सुशील गुप्ता, हर्ष कुमार आणि PB गजेंद्र गडकर. याचे जर उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, हर्ष कुमार. उत्तर प्रदेश सरकारने 19 जानेवारी 2025 रोजी प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय न्यायालयीन समिती नेमली आहे. लाखो लोकांच्या पवित्र स्नानाच्या गर्दीतून झालेल्या या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जखमी झाले. या समितीचे नेतृत्व न्यायमूर्ती हर्ष कुमार करत असून माजी DPVA गुप्ता आणि निवृत्त IAS अधिकारी DK सिंग हे सदस्य आहेत. समिती करणाऱ्यांचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाय सुचवेल. तिला महिन्याभरात आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे. नंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये आलेले लकुंडी मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, केरळ, ओडिशा आणि कर्नाटक. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, कर्नाटक, जिथे लकुंडी मंदिर प्रस्थापित झालेलं आहे. कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लकुंडी मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट होण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. लकुंडीला प्राचीन शिलालेखांमध्ये लोकी गुंडी असे म्हटले जात असे आणि ते कल्याण चालुक्य किंवा पश्चिम तालुक्यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. या गावात 50 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरे आणि 101 पायऱ्यांची विहिरी ज्यांना कल्याणी म्हणतात आहे. काशी विश्वनाथ मंदिर त्यापैकी सर्वात अलंकारिक आणि समृद्ध आहे. लकुंडी हे जैन धर्माचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे महावीरला समर्पित एक मोठे आणि प्राचीन जैन मंदिर आहे. नुकतीच चर्चेत आलेली निवुकिट्यू ग्रीनस्टोन बेल्ट ही कोणत्या देशात आहे? ऑप्शन आहे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन. तर ही जी आहे, हे जे ग्रीनशॉट बेल्ट हे कॅनडा देशामध्ये आहे. अलीकडे शास्त्रज्ञांनी 2 किरणोत्सर्गी डेंटिंगच्या मदतीने ग्रीनस्टोन बेल्ट मधील खडक सुमारे 4.16 अब्ज वर्ष जुने असल्याचे निश्चित केले. हे बेल्ट कॅनडातील क्युबेकमध्ये हडसन बेच्या पूर्व किनाऱ्यावर आहे आणि प्राचीन खडकांसाठी प्रसिद्ध आहे. हे पृथ्वीवरील सर्वात जुने खडक असू शकतात. या दुर्मिळ नमुन्यांमुळे पृथ्वीच्या सुरुवातीच्या इतिहासाचा अभ्यास शक्य होतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा. जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असेल, करंट अफेअर्स पाहिजे असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. कारण पुढे जाऊन आम्ही जे मराठी व्याकरण आहे, अलंकार झालं, प्रयोग झालं किंवा जनरल नॉलेज, स्पोर्ट्स, कवी, लेखक, पुस्तकी लेखक याबद्दल व्हिडिओ जो आहे देणार आहोत. तर त्यासाठी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला तुरंत जे आहे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.